मित्रांनो, तुम्ही एक्सेलमध्ये डेटा टाईप करतात तर आपल्याला काय करायचं, सर्वात पहिले जसं की आपण इथे काहीतरी सिरियल नंबर घेत असतो. सिरियल नंबर त्यानंतर इथे प्रोडक्ट असेल किंवा नेम असेल, त्यानंतर ओके, त्यानंतर नंबर ऑफ प्रोडक्ट, नंबर ऑफ क्वांटिटी, ओके, किंवा प्राईस, आणि इथे आपण टोटल घेऊ. आता आपल्याला हा डेटा टाईप करायचा आहे. आता डेटा एंट्री करण्यासाठी आपण काय करतो, इथे 1 टाईप करतो, त्यानंतर इथे टॅब देतो, त्यानंतर इथे जे काही नाव असेल ते नाव आपण इथे टाईप करतो, त्यानंतर टॅब देतो, त्यानंतर पुढचं काय प्रोडक्ट असेल, जसं की इथे आपण टी व्ही घेऊता. जे काही तुम्ही डेटा एंट्री टाईप करतात, नंबर ऑफ क्वांटिटी 2, प्राईज जसं की प्राईज आपण इथे 10,000 घेतली. ओके, त्यानंतर आपण टॅब देतो, त्यानंतर समोर टोटल काढतो. आता टोटल कसं काढतात ते आपण पुढे बघणार. आपण जर ऑलरेडी त्याच्यामध्ये प्राईज असेल तर आपण ते डायरेक्ट टाईप करून घेऊ. जर त्याच्यामध्ये प्राईज नसेल तर आपण इथे ते कॅल्क्युलेशन पण करू शकतो. इथे त्याचं प्राईज आणि नंबर्स ऑफ क्वांटिटीमधून आपण इथे त्याचा फॉर्म्युला पण यूज करू शकतो. तर आपल्या काय करायचं, अशा प्रकारे पण आपण डाटा एंट्री करू शकतो. पण एक फॉर्म जर क्रिएट केला तर एकदम सोपं होतं. तर आता फॉर्म कसा क्रिएट करायचा डेटा एंट्री करण्यासाठी, तर आपण काय करतो, इथे फाईलमध्ये यायचं आहे. फाईल मेनूमध्ये आल्यानंतर सर्वात खाली इथे यायचं मोर ऑप्शनवरती. ओके, मोर ऑप्शनमध्ये इथे मोर ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं ऑप्शनवरती यायचं आणि जे काही सर्वात वरती आपल्याला इथे बघा, इथे आपल्याला एक्सेल ऑप्शन दिलेले आहे, जनरल, फॉर्म्युला, डेटा. तर आपल्याला याचं इथे कस्टमाइज रिबनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे पॉप्युलर कमांड्स दिसते. ओके, तर आपल्याला इथनं सिलेक्ट करायचं आहे. इथे आपल्याला ऑल कमांड्सवरती क्लिक करायचं. ओके, आणि त्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे की फॉर्म कुठे, इथे सर्च करायचं आपल्याला इथनं. ओके, तर इथे क्लिक करून इथे फॉर्म आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर इथे आपण फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, सर्वात पहिले इथे मेन टॅबमध्ये एक नवीन टॅब क्रिएट करायचं. ओके, इथे यायचं, न्यू टॅबवरती क्लिक करायचं. तर सर्वात पहिले मी काय करतो, इथे याला थोडंसं न्यू टॅबवरती क्लिक करायचं. न्यू टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा एक नवीन टॅब क्रिएट झालेला आहे. ओके, आपल्याला या टॅबला काय करायचं आहे, इथे पकडून याला सर्वात खाली घ्यायचं. या टॅबला सर्वात आपण शेवटी घेऊ. ओके, आता या टॅबला काय करायचं आहे, एक रिनेम करायचं. मी याच्यावरती क्लिक करून याला रिनेम करतो. इथे रिनेम होते आणि इथे रिनेम देतो माझं नाव. ओके, आता इथे रिनेमवरती माझं नाव दिले इथे. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. इथे रिनेम झालेले टॅब आणि ग्रुपमध्ये आपल्याला जे काय द्यायचं ते आपण ग्रुपमध्ये पण रिनेम करतो. इथे एक फॉर्म क्रिएट करतो. इथे मी ग्रुपमध्ये एक फॉर्म तयार करतो. ओके, आता फॉर्म तयार केले आणि इथनं जे काय आपल्याला सिम्बॉल घ्यायचे तिथनं आपण सिम्बॉल घेऊ शकतो. जसं की मी इथे अशा प्रकारे घेतलं. ओके, आणि त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आणि इथे आपण फॉर्म क्रिएट केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, फॉर्मवरती क्लिक करायचं. फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर इथे ॲड करायचं. इथे याला ॲड करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं. तर इथे जर बघितलं आपण, इथे एक लक्ष्मण ठाकरे एक नवीन टॅब आलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा फॉर्म क्रिएट झालेला आहे. ओके, आता आपल्याला सर्वात पहिले काय करायचं, मला क्लोज करून घेतो आणि हे जे सिरियल नंबर दिलेले, नेम, प्रोडक्ट नंबर, हे प्राईस, टोटल, हे ॲटोमॅटिक आपण काय केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं. ओके, हे आपले काय झाले, वरती एक हेडिंग आहे आपली आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, डेटा एंट्री करायचा आहे. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, असं पण आपण डेटा एंट्री टॅब करू शकतो. पण आपल्याला जर इथे फॉर्मवरती जर क्लिक केला तर वरती बघा इथे हे आपल्याला एक फॉर्म क्रिएट झालेलं आहे. ओके, इथे सिरियल नंबर जर थोडंसं तुम्हाला झूम केलं तर दिसेल. सिरियल नंबर, नेम, प्रोडक्ट, नंबर ऑफ क्वांटिटी, प्राईस, टोटल, हे आपल्यासमोर इथे आलेले, कारण की आपण ते वरती इथे टाईप करून घेतल्यामुळे ते आपल्यासमोर दिसत आहे. तर हे अशा प्रकारे आपण टाईप करू शकतो. जर एंटर बटन प्रेस केलं तर आपण नवीन जे काही पुढचा डेटा असेल ते आपण इथे टाईप करू शकतो. आता सिरियल नंबर 2 आहे, त्यानंतर टॅब द्यायचं आहे, त्यानंतर नेम जसं की मी इथे किसन करतो. ओके,
किसन केलेले. त्यानंतर टॅब द्यायचं. प्रोडक्ट जे काही तुमचं प्रोडक्ट असेल ते इथे टाईप करायचं. आता प्रोडक्ट मी इथे फॅन घेतो इथे. ओके. नंतर टॅब द्यायचं. नंबर ऑफ क्वांटिटी किती घ्यायची आपल्याला, जसं की मी इथे 4 घेतलेले. त्यानंतर टॅब द्यायचं. प्राईस जे काही प्राईस असेल ती प्राईस इथे टाईप करून घ्यायची, मी अशी टाईप केलेली आहे. त्यानंतर टॅब द्यायचं आणि जे काही टोटल असेल ते इथं टोटल काढून घ्यायचं तुम्हाला जे काही टोटल निघलेलं असेल. त्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं. हे ॲटोमॅटिक इथे बघा, हे ॲटोमॅटिक इथे काय होत आहे, फॉर्म जसं आपण टाईप करतो तसं ते ॲटोमॅटिक इथे इन्सर्ट होत जात आहे. ओके. किंवा आपल्याला इथे फाईन प्रिव्ह्यू करायचं असेल तर आपण प्रिव्ह्यू करू शकतो जे आधीचं असेल, किंवा आपण नेक्स्ट केलं तर हे नेक्स्ट आपण डेटा असा बघू शकतो. हो, हा पहिला डेटा आहे, हा नेक्स्ट डेटा आहे. ओके. आणि क्लोज केलं तर हे क्लोज होतं अशा प्रकारे. आता हा डेटा जर चुकीचा असेल किंवा आपल्याला जर स्वतः इथे जर टोटल काढायचं असेल तर आपण याला एक फॉर्म्युला यूज करू शकतो. आता तो फॉर्म्युला कोणता, जसं की या दोन्हीची नंबर ऑफ क्वांटिटी, 2 क्वांटिटी टी व्हीची 2 क्वांटिटी घेतलेली आहे आणि प्राईस त्याची 10,000 आहे. आता दोन्हीचं जर काढायचं म्हटलं तर टोटल किती होणार आपण ते बघू. तिथे इक्वल साईन द्यायचं. त्यानंतर ही प्राईस सिलेक्ट करायची, नंतर मल्टिप्लिकेशन द्यायचं आणि नंतर नंबर ऑफ क्वांटिटी घ्यायची. आता हे 2 सिलेक्ट केलेले, नंतर एंटर बटन प्रेस करायचं. तर हे बघितलं दोन्हीचं किती झालेलं आहे, 20,000 रुपये. त्यानंतर डबल क्लिक करायचं किंवा असं जर ड्रॅग केलं तरी चालेल. किंवा काय करायचं, आता हे जर आपण तर केलं किंवा तुम्हाला जर याच्यासमोर रुपीज घ्यायचं असेल तर ते पण आपण करू शकतो. काय करायचं, इथे यायचं होमवरती. त्यानंतर आपलं काय करायचं, इथे यायचं, इथे क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फॉर्मॅट दिसतात, आपल्याला कशामध्ये घ्यायचं काय घ्यायचं ते. तर इथे टेक्स्ट दिसतंय, कस्टमवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला तिचे रुपीज दिसते. इथे तुम्हाला थोडंसं झूम केलं तर दिसेल, इथे 002 रुपीजमध्ये दिलेलं आहे. याच्यावरती जर क्लिक केलं तर आपल्याला ते काय दिसतंय वरती बघा, इथे अशा प्रकारचं आपल्याला ते सॅम्पल दिसते इथं. ओके. मी याच्यावरती ओके करतो. आता ओके केल्यानंतर बघा इथे काय दिसत आहे, ₹20,000. त्यानंतर याला डबल क्लिक करायचं किंवा ड्रॅग करायचं. आता हे असं आपण केल्यानंतर हा जो फॉर्म्युला यूज केलेला आहे याला काय करायचं, परत एकदा आपण फॉर्ममध्ये होता इथे आणि या फॉर्मवरती क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर बघा इथे टोटल ॲटोमॅटिक इन्सर्ट झालेलं आहे. आता याला काय करायचं, आपण एंटर बटन प्रेस करतो मी आणि हे सेकंड फॉर्म आहे, एंटर बटन प्रेस करतो. इथे 3 नंबरचा फॉर्म क्रिएट करायचा. थोडंसं तुम्हाला जर झूम केलं तर दिसेल इथे. आता 3 नंबरचा फॉर्म कोणता आहे आपल्याला, इथे मी नाव घेतो, टॅब द्यायचे आणि इथे काय टाकायचं, आपल्याला जे काय नाव असेल ते इथे घेऊत आपण, जसं की गोपाल असेल, जे नाव असेल ते इथे घ्यायचं. टॅब द्यायचं. प्रोडक्ट आपण फॅन घेतलेले, त्यानंतर आपल्या इथे जसं की आता आता जसं की लॅम्प असेल तर आपण इथे काय करू, एक लॅम्प घेऊ. ओके. आता लॅम्प टाईप केलं, त्यानंतर टॅब द्यायचं. नंबर ऑफ क्वांटिटी मी 8 करतो इथे. टॅब द्यायचं. प्राईज एकाची जी काही असेल ती प्राईज इथे टाईप करून घ्यायची. इथे 300 रुपये जी प्राईज असेल ती टाईप करायची आणि एंटर बटन प्रेस करायचं. आता जर थोडंसं याला झूम आउट केलं तर बघा तुम्हाला इथे काय दिसतंय, सिरियल नंबर 2 किसन फॅन. आता जर इथे एंटर बटन प्रेस केलं तर तुम्हाला दिसेल काय काय डेटा येतो. ओके. मी इथे एंटर बटन प्रेस करतो तर बघा हे ॲटोमॅटिक इथे आलेलं आहे 2,400. हे असं आपण जर इथे मी असं जर आपण डेटा एंट्री केली तर ती सोपी जाते करायला. तर आपण ही जी डेटा एंट्री केलेली अशा पद्धतीने करू शकतो. हे जे फॉर्म कसा क्रिएट केला हे पण तुम्हाला क्रिएट करता येतं आहे. याला जर वेगळ्या प्रकारचे होम टॅबमध्ये जायचं आणि इथनं आपण त्याला एक स्टाईल घेऊ शकतो. ओके. फॉर्मॅट स्टाईलमध्ये जायचं आणि इथनं तुम्हाला ज्या प्रकारची स्टाईल पाहिजे ती इथं क्लिक करायचं आणि ओके करायचं. ओके. हे बघा अशा प्रकारे आपण इथे एक डेटा एंट्री अशा प्रकारे डेटा एंट्री करू शकतो आपण.